यानंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत, पण तुर्तास एक मोठी बातमी पाहूयात। आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मला या बारामतीचं सगळं बघायचंय, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, मी फुशारक्या मारत नाही, तर माझं काम सगळं सांगतं। लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता तुम्ही घेतला, आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, असं अजित पवारांनी म्हटलंय। ते बारामतीतल्या लोणे भापकर इथल्या सभेत बोलत होते। यावेळी अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केल्याचंही पाहायला मिळालं। पवार साहेब बोलता बोलता असं म्हणाले की 1.5 वर्षांनी मी आता ह्याच्यातनं निवृत्त होणार आहे। वयाचा विचार करता त्यांनी कदाचित तो विचार केला असेल, कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये आपण कोणी टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। पण माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही विचार करा, 1.5 वर्षांनी पवार साहेब थोडेसे रिटायर झाले तर बारामतीचा, जिराज भागाचा, या परिसराचा कारभार पुढे नेटाने कोण नेऊ शकणार? एक मिनिट,